आपल्या सलीला गोदेच्या तीरावरती वस्ती करणारा हा प्रभाग आहे. अगदी परतूरच्या जवळ चिमुकलं हे शेलगाव नावाचं गाव आणि इथे या पारमार्थिक ज्ञान पर्वाच्या सत्रात हरिकीर्तन सेवेसाठी निमंत्रण महाराष्ट्रातले नवोदित पण अत्यंत गांभीर्यानं जीवनचर्या जगणारे आणि कीर्तनकाराची वाजवताना गाताना अवहेलना न करणारे श्री सुखद महाराज हे मृदंगमणी आहेत. श्री परमेश्वर काकांनी आणि श्री उद्धव महाराजांनी चाल सुरेल तरेल गायली आणि त्यात गोडवा निर्माण केला. सदैव भागवत कथेत आणि रामकथेत आपल्या स्वरानं श्रवण करणाऱ्या श्रोत्यांच्या कानाला तृप्त करणारे आमचे श्री गणेश महाराज इथे उपस्थित आहेत. यांचा जीव लहान आहे पण कीर्ती महान आहे. त्याने एकदा आपल्याला गंगाखेडला राधेश्यामजी भंडारी सेठच्या संकीर्तन महोत्सवात या पृथ्वीराज महाराजांनी, नाव बरोबर आहे, मला उत्तम तबल्याची साथ केली होती. कधी कधी कथेत आणि कीर्तनात उत्तम साथ असते तर कधी साथीचा रोगही येतो. अजून एक नाव राहिलं श्री भरत महाराज. रामचंद्राच्या पादुका घेतल्यानंतर चित्रकूटावरती त्याची पूजा करत स्तब्ध आणि शांत बसावं अशा स्वभावाचा हा विनम्र माणूस. माझी गाडी आल्या आल्या विनम्रतेनं मानेचा कौल देऊन त्यांनी या महाराज असं अभिवादन केलं. नाही तर आमच्यातल्या आमच्यात फांदलेल्या बैलासारखं मारायलाही तयार होतात अशी एकंदरीत अवस्था दिसते. या भागाचं थोडंसं वर्णन असं करतो. इथे चतुर्वेदेश्वर नावाचं पवित्र धाम आहे. त्या तीर्थाचं नाव सावरगाव आहे. श्रोत्रिय कृपाळू ब्रह्मविद वरिष्ठ विद्वत वरेण्य वेद आणि शास्त्रातले तत्ववेत्ते यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरी गुरुजींच्या आश्रमात काही दिवस राहण्याचं भाग्य मलाही प्राप्त झालेलं आहे. तुकाराम महाराज सावरगावकर नावाचे विद्वान होते. त्याचबरोबर श्री बापू महाराज हे गुरुजींच्या क्रमातले मोठे वेदांतातले चिकित्सक अभ्यासक मर्मज्ञ. आणि या गावात राम नावाचे एक सत्पुरुष गुरुजींच्याकडं पानताध्ययन केलेले होते. गावाला परिसराला नातलगाला नित्य सहवासात राहणाऱ्या लोकाला आपल्या माणसातला माणूस लवकर कळत नसतो. पण फार मोठी माणसं होती ही. त्याचबरोबर नथू महाराज किन्हाळकरांचा हा अत्यंत ताकदीचा परिसर. मी सुरेशशेठ जेथले यांच्याकडे उत्सवात परतूरला वाटूरला नंतर सिंगोणा सोईंजाणा परतूर आंबा परतूर धोतोजोड्याची आष्टी भेंडाळा कोठाळा समर्थ जाम सरासरी या भागातली थोडीफार नाव आहेत. त्याच्यानंतर आष्टेकर आप्पांच्या गोशाळेत मी कीर्तनं केली आहेत. त्या काळात पखवाज वाजवायला सुभाष महाराज असायचे गोड मिठासात आणि भजनाला तुकाराम जिजा बिडवे. आज योगायोगानं ही सगळी चांगली मंडळी आहेत. आणि हा महारुद्र साऊंड खांडवीचा अतिशय सुंदर आहे. खांडवीला पण मी आलेलो आहे. तिथे पण कीर्तन केलेलं आहे. पूर्वी राजकारणात खांडवी का खांडवी वाडीचे कोणीतरी एक मातब्बर व्यक्ती होते. त्याही काळात मी आलेलो आहे. आणि या गावी येण्याचा हा सुयोग सुखद महाराजांनी मला आल्हाद प्राप्त करून दिला. कोरोना महामारीचा काळ आहे. एवढा समाज जमणं
ही गोष्ट तशी परवडणारी नाही. याला कायदेशीर प्रतिबंध आहेत. आरोग्य विभागाचाही धाक आहे. माझे 4 कीर्तन नामयज्ञातले रद्द झाले. काही शासकीय कायद्याचे प्रतिबंध लागू झाले. कायदा तर अवश्य पाळावाच, पण आपल्याही आरोग्याचं संरक्षण आपण करावं. त्याचं कारण आहे, देही सौभाग्यम आरोग्यम देही मे परमम सुखम. आरोग्याच्या प्राप्तीसाठी भगवतीला आपण प्रार्थना करतो. आरोग्यम सुखसंपदाशी प्रार्थना पण करतो. आणि महाराष्ट्रातल्या संतांनी असं लिहिलं, कथेची सामुग्री देह अवसानावरी. जरी हा नाशवान असला, मर्त्य असला, जाणारा असला तरी सुद्धा भजनाला, कीर्तनाला, पारमार्थिक कृतीला वा सामाजिक अभ्युदयाला ते शरीर कामाला येत असेल तर ते समाजासाठी आवश्यक आहे, भजनासाठी गरजेचं आहे. मी महाराजांशी खूप संपर्क केले की वातावरण एकंदरीत कसं आहे. खरोखरच तुमच्या या यज्ञमंडपात म्हणजे नामयज्ञ मंडपात मांगल्याचं प्रसन्नतेचं वातावरण आहे. म्हणजे मला आलेला थकवाही दूर झाला, कंटाळवणपणही संपलं. ज्यांच्या घरी मी आत्ता पोहोचलो तेही बिचारे विनम्र होते. नाव मला ठाऊक नाही, पण त्या विप्रदेवतेला धन्यवाद. ध्वनी अतिशय गोड आहे स्पीकरचा आणि मंडप रेखीव चोखीव आहे. मातृवर्गाकडे प्रकाश योजना जेवढी ताकदीची आहे तेवढी या वर्गाकडे कमकुवत आहे. त्यामुळे त्यांचे चेहरे मला टिपता येत नाहीत, देखणे दिसत नाहीत. म्हणजे चेहरे देखणे दिसण्यासाठी कीर्तन करा असं मी म्हणत नाही, पण त्यांचे भाव कीर्तनात कळले पाहिजेत याकरता बोलतो. विठ्ठल विठ्ठल. हल्ली झालंय काय, लोकांच्या कानाला कर्कश आणि मोठ्या आवाजाची अधिक सवय झाली आहे. ते रिदम पुरतं, चालीपुरतं, काही पेशकारी करायची असेल, त्यांना त्यांच्या गुणाला समाजासमोर मांडायचा असेल तेवढ्या पुरतं ते आवश्यक आहे, गरजेचं आहे. परंतु कीर्तनात हा जो आवाज आहे तो अतिशय सुंदर आहे. उद्या काल्याचं संकीर्तन आहे आणि सांगतेच्या पूर्वसंध्येचं कीर्तन तुम्ही मला दिलंय. त्यामुळे कीर्तनकाराची जिम्मेदारी अशी आहे, त्याने देवाकडं मागणी मागणारं प्रकरण 7व्या दिवशी हरिकीर्तनासाठी निवडावं. नित्यांच्या सहवासातला विषय आहे आणि संवादात चर्चेत वेळ वाया न दवडता संत न मागणाऱ्या परंपरेतले जगद्गुरु तुकोबराय तरी सुद्धा देवाला मागणं का मागतात. लोकव्यवहारात प्रापंचिक सत्तेसाठी, भौतिकतेसाठी, आपल्या उदरनिर्वाहासाठी मागणं हा जीवाचा व्यवहार आहे. नोकरी केली आणि पगारच घेतला नाही तर त्याचा उदरनिर्वाह, प्रपंच, मुलाची शिक्षण कशी होतील. हे 7-7 दिवस जीवाचं रान करून वाजवतात, गातात. मग त्यांनाही त्यांचा प्रपंच आहे, घर आहे, दार आहे, किंवा अजून गुरुकुल पाठशाळा चालवायच्यात. मग त्यांना काही यथायोग्य द्रव्य द्यावं लागेल ना. लोकव्यवहार आहे. आपण किराणा दुकानात गेलो तर दुकानदार असं म्हणणार नाही की तुम्हाला लागल ते सगळं दान घ्या. त्याला द्रव्य मोजावं लागेल आणि मग तो वस्तू मोजून आपल्याला देईल. एसटी सुद्धा आपला बुक्का आणि कुंकू पाहिल्यावर कोणी फुकट बसवत नाही. किंवा तुम्ही महाराज आहेत, या पेट्रोल पंपावर गाडी फुल करा आणि चला असं कोणी म्हणत नाही. संतांनी कौटिल्य अर्थशास्त्र मांडत असताना असं म्हटलंय, जोडून या धन उत्तम, जोडून या धन उत्तम, विचार वेच विदास विचार वेच करी, उदास विचार वेच करी, जोडून या धन उत्तम भारे, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, जोडून या उदास विचारे
जोडणं हा उत्तम व्यवहारच आहे ना. फक्त एक महत्वाचं आहे सुखद महाराज, त्यात अतिरेक नसावा. मला जी भाषा कळती ती अशी, देणारानं योग्य द्यावं आणि घेणारानं सत्पात्री ते योग्य घ्यावं, हा एक मधला मार्ग आहे. गणेश महाराज माझ्याबरोबर कथेला आले, पृथ्वीराज महाराज आले, त्यांनी माझ्यासाठी वैयक्तिक कधी भांडण केलं नाही. ते मिहून दिले, पण ते असं बोलले नाही की एवढे मला द्या, घ्या. आत्ता मला गाडीतून उतरल्यावर एक फोन येत होता, आपलं काय असतं? म्हणलं कीर्तन असतं. आणि जाताना काय असतं? म्हणलं बुक्का लावावा लागतो. एका मुलीचं लग्न झाल्यावर ती त्याच्या प्रेमात पडूनच लग्न झालं होतं, त्याच्या स्वरूपाला भाळून. तो कुठे जाईना येईना. मुलीच्या आईवडिलांनी मुलीला विचारलं, तू प्रेमात पडलीस, लग्न झालं, तुझ्यामुळं ते लग्न केलंय. असो आम्ही काही मुलाचं पाहिलं नाही, रेकॉर्ड, खाणं पिणं, कपडे लत्ते, ऐश्वर्य, नोकरी, पगार. पण तुझे मालक करतात तरी काय? त्या मुलीनं आईला सांगितलं, आई, देतात आणि घेतात हा त्यांचा मोठा व्यवहार आहे. देतात आणि घेतात हा त्यांचा मोठा व्यवहार आहे. तर माझं कीर्तन होतं, मुक्कामाला मी होतो. मी त्यांना म्हणालो, चिंता करू नका, पोरगी ज्या अर्थी एवढा आधार देती त्या अर्थी मोठा बिझनेस आहे त्यांचा. इंटरनॅशनल लेवलला, देश लेवलला, राज्य लेवलला. अगदी जहाजेने त्यांचे पदार्थ परराष्ट्रात जातात, तिथनं इथे येतात. असा घेतात आणि देतात यांचा असा मोठा व्यवहार आहे. 6-7 महिने झाले तरी पुन्हा मुलीच्या आईवडिलांनी विचारलं मुलीला, बाळा सारखेच घरी असतात, ते करतात तरी काय? आम्ही विचारू नये, पण तरी काय करतात? तिने उत्तर दिलं, आई तुला कसं कळत नाही ग, मी वेडी का प्रेमात पडायला? ते दिवसा झोप घेतात, रात्री जांभई देतात. दृष्टांत संपला. शहाण्या लोकांना खालच्या लेव्हलचे दृष्टांत सांगूच नाहीत. विठ्ठल विठ्ठल मुद्दलामध्ये पडे तोटा, मुद्दलामध्ये पडे तोटा, मुद्दलामध्ये पडे तोटा, मुद्दलामध्ये पडे तोटा. ऐसा खोटा उद्यम, 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 ऐसा खोटा. मुद्दलामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उद्यम, ऐसा खोटा उद्यम, ऐसा खोटा उद्यम. मुद्दलामध्ये तोटा, ऐसा खोटा उद्यम, ऐसा खोटा उद्यम, एक लाख रुपयाचा व्यवसायासाठी माल भरला आणि त्यातही त्याचे 55,000 रुपये झाले. हे दुकानातले डबे आणि अलमाऱ्या विकण्याचे लक्षण आहेत. उदीम शब्दाचा अर्थ व्यवसाय उत्तम असावा त्याचा. कोणता व्यवसाय? मुलीला लग्न करताना कन्या वरयते रूपम, माता वित्तम पिता श्रुतः, बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्न इतरे जनः. साहजिकच आहे. कन्या वरयते रूपम, तिचा व्यवहार आहे, तिला उत्तम रूप पाहिजे. माता वित्तम, मुलीच्या आईला होणारा जावाई धनकनक संपन्न म्हणजे द्रव्यावाला असावा. मराठीत बोलू श्रीमंत असावा. हे धनकनक संपन्न वगैरे शब्द तुम्हाला जड जाते. पैशावाला असावा. माता वित्तम पिता श्रुतः, वडिलाला वाटतं माझा जामात जावाई बहुश्रुत विद्वान बहुआयामी वाचक अभ्यासक हितचिंतक असावा. पिता श्रुतः, बांधवा कुलमिच्छन्ति, मुलीच्या बांधवांना असं वाटतं की चांगल्या कुळातला असावा, 96 कुळी असावं ते. मी स्पष्ट बोलू का? भेसळ नको, स्वच्छ. विठ्ठल विठ्ठल.
गीता माऊली प्रतिपादन असं करती, स्त्री सुदुष्टा सुवार्ष्णेय जायते वर्णसंकरा. संकरित गुलाबाचं फूल कलम केलेलं मोठं असतं. वाक्य नीट ऐका, टाळ्या द्याल तरुणांना वाक्य कळल्यावर. संकरित गुलाबाचं फूल मोठं असतं, देखणं असतं, टवटवीत दिसतं, पण सुगंध नसतो, पाकळ्या लवकर गळतात. याउलट खानदाणी असतं, फूल छोटा असतं, काटे असतात, पण सुगंधी असतं. कळतंय काही लोकांना, कळतंय. विठ्ठल विठ्ठल श्री पांडुरंग शास्त्री महाराजांच्या मुखातून इथे कथा झाली आहे. ते मोठे अभ्यासक आहेत. ते मला जाताना म्हणाले, बाबा आशीर्वाद राहू द्या, मला पुण्याकडे उद्या भामचंद्राच्या जवळ प्रवचन आहे. चांगल्या चांगल्या नवोदितांचा ऐकावा, अभ्यास चांगला असला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कीर्तन या परंपरेला मर्यादा नावाचं ब्रॅकेट असलं पाहिजे. पूर्वी विनोदही मी खूप केलेत. सध्या सांप्रत म्हणणाऱ्या सगळ्या विनोदाचार्यांना मला ठाऊक आहे की मी त्यांच्या लेव्हलला विनोद करत होतो. मी आत्ता का बंद केले त्याचं कारण आहे, तेवढे विनोद करून कमीच मिळायचे. म्हणजे प्रेमाने भेटणारे कमीच मिळायचे आणि गांभीर्याचं बोललं तर तेवढेच. मग मी ठरवलं मरमर का करायची विनाकारण. विठ्ठल विठ्ठल बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्न इतरे जणः. बाकीच्यांना मुलाकडच्या आणि मुलीकडच्यांना खर्च किती लागला आणि व्यवस्थापन करताना नाकी नऊ काय आलं याच्याशी काही घेणं देणं नसतं. आपली व्यवस्था मिष्टान्न इतरे जणः. लोक म्हणतात गोड आम्हाला जमत नाही, पण चांगलं नाकाला पाणी येईपर्यंत खातात. काही नसतील खात बिचारी मधुमेहाचे तज्ञ, बाकीचे खातातच नाही. थोडक्यात मिष्टान्न म्हणजे गोडच अर्थ न लावता अगदी उत्तम माल असावा अशा अपेक्षा. अपेक्षा आहेच ना प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला. आपला मुलगा MCOM LLB LLM डॉक्टर इंजिनियर PhD व्हावा, तो मोठा अलौकिक नावाचा व्हावा हे प्रत्येकाला वाटतं. आपली मुलगी शिकावी प्रत्येकाला वाटतं. आमच्यातला एखादा विद्यार्थी सुखद महाराजासारखा ज्ञाता पखावजा व्हावा हे मला वाटतं. हे उत्तम गवई होऊन केवळ कीर्तनापुरते न थांबता क्लासिकल बाजाणं यांच्याकडनं तिहाई त्रिपल्लीचं, चौतालातलं, त्रितालातलं, आध्यातलं, एकतालातलं, दीपचंदीतलं भिन्न भिन्न भजन किंवा सुफी भजन विलंबित ऐकायला मिळावं माझी अपेक्षा आहे. क्षमा मागून बोलतो, हे ठरलेल्या 8 मात्रा सोडून आपल्या कीर्तनात अन्य मात्रेत गाणारे वाजवणारे काही बोटावर मोजण्या एवढे जिवंत आहेत, शिल्लक आहेत. त्यांच्या जीवनाचं मातीर झालं पण मात्रा कळल्या नाहीत. टाळाचे प्रकार, आता हे वारकरी चॅनल आहे यूट्यूबला, टाळाचे प्रकार 8 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. त्यातला स्वर टाळ, अरिता टाळ, मुरडा टाळ, उशी टाळ आणि तोंडाचा टाळ कोणता हा अभ्यासाचा विषय. विठ्ठल आपल्याकडे प्रमाणे घुळघुळा वाजती टाळ आणि झणझणा, पण काही सप्ताहात मी अनुभवलं ते घुळघुळा न वाजती, घाळा घाळा वाजती. परमार्थ सांगावांगीचा नसावा, तो स्वच्छंदाचा असावा. एक सामान्य दृष्टांत देतो, मग सगळ्या जणीला कळेल. शेतात चरणाऱ्या म्हशी आणि गायी, त्यांच्या गळ्यात घोगर, घंटी, घाटी 3 शब्द सांगितले. यातला तुम्हाला सोयीस्कर वाटेल तर स्वीकारा. त्या गायी चरताना माशी पाठीवर बसली तर आपल्या शेपटीनं उठवतात आणि चरत तृप्त झाल्यावर रहवंत करतात आणि मान हलताना त्यांच्या गळ्यातली घंटी वाजते. तुम्हाला विचारतो मी,
गुराखी गायी राखणारा जाऊन घंटी वाजवतो का गायीच्याच गळ्यातली घंटी तिच्या हलण्यानं वाजते? सोपं उत्तर आहे, बोला ना. कुणी जाऊन वाजवते? ती चितीच वाजवती. तसं परमार्थ कुणी सांगून नसावा, तो आत्मरंगाचा आतून असावा, स्वच्छंदाचा असावा. महाराष्ट्रातल्या संत परंपरेत वारकरी या तत्वज्ञानाला विशेष महत्व आहे. जगातल्या प्रकांड विद्वान साहित्याचार्यानं, संशोधकानं, दार्शनिकानं, नैयायिकानं, वाचस्पतीनं, वेदांत्यानं सगळ्यांना मान्य केलं की महाराष्ट्रातल्या संताच्या तत्वज्ञानापुढे त्यांच्या डोक्याला डोकं लावायचं. डोक्याला डोकं लावायचं, डोकं चरणाला लावायचं. विठ्ठल तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, तुकिता तुलनेसी, तुकिता तुलनेसी, ब्रह्म तुकासी आले, तुकिता तुलनेसी. म्हणून रामेश्वरी करुणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु रामा, सच्चिदानंद मूर्ती, राघवी आमा, आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती, आरती तुकारामा. द्विजवर्य तुकोबारायांचे पट्टशिष्य रामेश्वर भट्टांचं विधान आहे, वाक्य, प्रमाण आहे, अभंग आहे. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. डोक्याला डोकं नाही लावायचं. असा दृष्टांत मी सांगणार आणि वेळ वाया घालणार नाही. म्हणे एका गोराख्यानं असा विचार केला की जुळलेल्या म्हशीच्या शिंगामध्ये आपली मान घातली तर काय होईल. हा दृष्टांत आणि फापट पसारा मी मांडणार नाही. नको तिथं तर्क करू नयेत, नको तिथे वेळ वाया दौडू नये. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावो, पांडुरंग स्मरावो, पांडुरंग स्मरावो. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावो, पांडुरंग स्मरावो, पांडुरंग स्मरावो. काहींना तर्कातच प्रतिष्ठा मिळवावी वाटते, काही धर्म विरोधी न्याय वर्तन करतात. मी रात्री त्या धुळे जिल्ह्यात नंदुरबारच्या प्रभागात होतो. तिकडे एक लोक असे निर्माण झालेत की हिंदू तत्वज्ञान न मानता राम आपला कोणीच नाही आणि आपण रावणाचे भक्त आहोत असा एक वर्ग तिकडे जन्माला आलाय. मी दृश्य पाहिलं. मग आपल्या सगळ्या लोकांनी हे पारायण भजन अवश्य करावेत. पण ज्या भागात धर्माचे संस्कार नाहीत, गणेश महाराज, उद्धव महाराज, त्या भागात आपण परिक्रमा केल्या पाहिजेत, भेटलं पाहिजे, त्यांच्यात गेलं पाहिजे, आलं पाहिजे, बसलं पाहिजे, उठलं पाहिजे. हरिभजन हे ढवळीले जग. जिथे लोक जात नाहीत तिथे संत गेले आणि त्या संतांनी लोककल्याणासाठी प्रशस्त संप्रदायाचा पथ मार्ग स्थापित केला आणि तुमचं माझं भलं व्हावं याकरता
पंढरीची वारी हा एक उत्सव आरंभ केला. आता इथेच माझ्याच विधानाला मीच प्रतिप्रश्न असा विचारतो, वारकरी संतांनी पंढरीची वारी सुरू केली म्हणजे पूर्वी ती नव्हती का? होती. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी ही जर जुनी यादी आहे, श्री प्रल्हाद नारद पराशर पुंडलिक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालभ्याम रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ पुण्यानी माम परम भागवता नमामी वा वैष्णवान स्मरामी, ही जुनी यादी आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. म्हणजे काला केव्हा सुरू झाला असा जर PhD प्रबंध लिहिताना प्रश्न पडला तर जन्मच जन्म संशोधनातच जातील, एक्झॅक्टली पक्का निरोप लिहिता येणार नाही. असे काही प्रकरण आहेत की तिथे विज्ञानाने हात जोडलेत की त्याच्याबद्दल काही बोलता येत नाही. यांनी मला आज गाडीत एक प्रकरण दाखवलं. कुठल्या तरी देशातलं एक विमान 70 लोकांना घेऊन भ्रमण करत आकाश मार्गाने गेलं आणि ते 35 वर्ष परत आलंच नाही. आणि 35व्या वर्षी परत आलं तेव्हा त्या विमानाला चालक पायलट कोणी नव्हता. 35 वर्ष त्या विमानातल्या आकाश मार्गात जिथे असतील तिथे त्यांनी खाल्लं पिल्लं काय, शरीर जगलं कसं, आणि ते विमान परत पुन्हा स्वयंचलित पृथ्वी तलावरती एका विमानतळावरती उतरलं. तिथल्या सगळ्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि सगळ्यांनी डुंकून पाहिलं तर त्या खिडकीतनं फक्त हाडांचे ढीग त्या खुर्च्यावरती साचलेले होते. बोलणारा चेतन कोणीच नव्हता. अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जगाच्या पाठीवर कुठे नाहीत. पुणे जिल्ह्यात भुलेश्वर नावाचं एक स्थान आहे. त्या पिंडीला बाजूला सारलं, 11 पेढे आणि 11 केळी आत ठेवल्या आणि आपली इच्छा व्यक्त केली की ते भगवान परमात्मा त्याला स्वीकारतात, ज्याच्या भाग्यात आहे त्याला. मी स्वतः जाऊन आलो आणि रात्री मी अमळी नावाचं गाव पाहिलं, खानदेशातलं अमळी. तिथे भगवान विष्णू परमात्म्याची शयन करणारी मूर्ती आहे. लक्ष्मी परमात्म्याच्या चरणाची सेवा करते. आणि गणेश महाराज, एक धक्का माझ्या जीवनात बसला. मी अंधविश्वासू नाही, डोळस आहे, चिकित्सक आहे. मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं त्या अमळेगावी भगवान विष्णू परमात्म्याच्या नाभीतून आणि अंगातून पाण्याच्या धारा वाहतात. रात्री पाहिलं, प्रत्यक्ष प्रमाण. देव आहे की नाही यापेक्षा वेगळे प्रमाण काय द्यायचेत, काय द्यायचेत. एकाने देव नाही यावर 3 तास प्रवचन ठोकलं. नवीन पुरोगामी विचाराचा. कसला आलाय देव, कसला आलाय धर्म, कसला आलाय श्राद्ध, कसले आलेत वडील, कसली आली आई, असे म्हणणारे पण काही सज्जन आहेतच. आणि ते मोठे व्याख्याते आहेत. त्यांनी देव नाही हे ठरून दिलं. 3 तास देव नाही. त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा मी होतो. मला फार आनंद वाटला. देव न मानू द्या, पण हा माणूस बोलतोय चांगला. कळलं? वारकरी नाही, एकादशी करत नाही, पण पखावज वाजवतोय चांगला. असा माणूस नाही, असं नाही. तुम्हाला कीर्तन झाल्यावर मी यादी देईल, पण वाजवतोय अफलातून. ज्या घरात उतरलो त्या माऊलीच्या गळ्यात काळी गरसोळी मंगळसूत्र आहे. तुळशी माळा नाही तिला, पण ती गीता पठण करते, स्तोत्र पठण करते, तुलसीला अभिवादन करते, सासू सासऱ्यांना आई वडिलाप्रमाणे जीव लावते, मुलांना सुसंस्कारित करते. तिला मानू नये का? मानावं. मग याच्या व्याख्यानाला मी मानलं. काय बोलला हा माणूस, अप्रतिम. मी टाळ्या वाजवल्या आणि तो मला म्हणाला, महाराज तुम्ही परमार्थातले असताना आणि मी या विशिष्ट विचारांनी पछाडला असताना सुद्धा तुम्ही माझ्या बोलण्याला साध दाद दिली. वाह क्या बात म्हणालात. माझ्या पाठीवरून हात फिरवली. मी म्हणालो, काय अप्रतिम बोललात. हे सगळं कसं घडतं? त्याचं उत्तर मैकवर असे, ही सगळी देवाची कृपा आहे. कळायला थोडा उशीर होतो यांना. याच परमात्म्यानं संपूर्ण ब्रह्म जगत निर्माण केलं.
एकलेची न कंठवे म्हणून या चंद्र सूर्य तारागणे गगन मेघा चंद्र तारा कौतुके आणि त्याच देवानं पंढरी निर्माण केली देवे. वारी त्यानेच निर्माण केली आणि वारीच्या आचार्य पदावरती श्री ज्ञानोबारायादी जगद्गुरु तुकोबारायापासून निळोबारायापर्यंत सांप्रत सगळ्या संतांना प्रतिष्ठित केलं आणि त्यांच्याकडे हा विचार दिला. वारी म्हणजे सुख, वारी म्हणजे आनंद, वारी म्हणजे अनुपम्य सुख सोहळा, वारी म्हणजे एकात्मतेचा आनंद उत्सव, वारी म्हणजे सुख प्रवाह, वारी म्हणजे आनंद, वारी म्हणजे आल्हाद वार्ता. एवढ्या शब्दावर तुम्ही भिन्न भिन्न व्याख्यान चिंतन करू शकता. काही लोक कोर्टाची वारी करतात, काही मल्हारीची वारी करतात, काही एखाद्या देवीची वारी करतात. महाराष्ट्रातल्या संतांनी वारी सांगत असताना होईन भिकारी पंढरीचा वार करी पंढरीचा वार पंढरीचा वार होईन भिकारी पंढरीचा वार करी पंढरीचा वार पंढरीचा वार पंढरीचा होईन भिकारी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी योगायोगानं तो मुलगा वारकरी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वारकरी संतांचे विचार समाजासमोर देतोय. मग त्याला ते टायटल पीस नको का? होईन भिकारी पंढरीचा वारकरी. संतांना बरंच विचारलं, तुम्हाला इंद्रपद पाहिजे का, चंद्रपद पाहिजे का, ब्रह्मपद पाहिजे का, काय पाहिजे? ते म्हणाले काही नको, संपदा सोहळा नावडे
कार्तिकी विसरू नका आषाढी कार्तिकी विसरू नका आषाढी कार्तिकी विसरू नका आषाढी कार्तिकी विसरू नका सांगत से गुज पांडुरंग से गुज पांडुरंग सांगत से गुज पांडुरंग आषाढी कार्तिकी विसरू नका माझा आषाढी कार्तिकी विसरू नका माझा आषाढी कार्तिकी विसरू नका आषाढी कार्तिकी विसरू संतांची भूमिका आपण पाहिली, प्रमाणाच्या माध्यमातून देवाची भूमिका पाहिली. जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या अपेक्षा वेगळं काय असणार आहे. ज्ञानोबाराय पण म्हणाले, माझे जीवीची आवडी पंढरपुरानी नगुडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणवेधले. मी पंढरीला जाईल, माझ्या हातावर ध्वज असेल, पताका असेल, धर्मकेतू असेल, दंड असेल, गुढी असेल आणि परमेश्वराच्या भजनासाठी दर्शनासाठी जाईल आणि येईल. मी ही विज्ञापन आहे, ही प्रार्थना आहे, ही सूचना आहे, आव्हान आहे. तुकोबाराय याच पथावरचे. ते म्हणाले, माझी दुसरी काही अपेक्षा नाही. मला प्रसिद्धी नको, डिजिटलपणा नको, कुठल्या लाईव्ह नको, फेसबुकला नको, यूट्यूबला नको, ट्विटरला नको, स्कूटरवर नको, कुठे नको, काही नको. आस शब्दाचा अर्थ ध्वनी असा एक होतो. कधी कधी आपण म्हणतो ना, ते वाजवायचे पण लवेची, चाटेची, पूर्ण हाताच्या थापेची आस माझ्या कानावरती पडत नव्हती. म्हणजे ध्वनी. बहीण म्हणत असती भावाला, परतूरपर्यंत आलास, राखी पौर्णिमा होती, मला दिवसभर तुझी आस लागली होती. आस म्हणजे इच्छा होती तू येण्याची, पण तू आली, तू आला नाहीस. मला वाटलं होतं की आज पांडुरंग महाराज इथे असतील, एक आस लागली होती. त्यांनाही पारमार्थिकच व्याप, त्यामुळे धर्मकार्यासाठी ते इथून प्रवासाला लागले. प्रत्येकाला आस असते, अपेक्षा असते. सप्ताह ठेवणाऱ्या तरुणांना पाठवून हात जर कीर्तनकाराने फिरवला ना, त्यांना 12 हत्तीचं बळ मिळतं. कळलं का? ते म्हणतात, महाराज तुम्ही नुसते आले असते तरी आमचं समाधान आहे. थोडं आलात, बोललात, समाधान आहे. तुम्ही याल अशी अपेक्षा होती, आकांक्षा होती, भावना होती, इच्छा होती. तुकाराम महाराजांची काय इच्छा आहे? हीच व्हावी माझी आस, हीच व्हावी माझी आस, हीच व्हावी माझी
माझी काय अपेक्षा आहे दुसरी, हीच व्हावी. तुमच्याकडनं माझी काय अपेक्षा आहे, हीच व्हावी. आणि तुमच्याकडनं हीच व्हावी माझी आस. जन्म शब्द नाही बरं का, ल नाही येते. लोक जन्म म्हणतात, ज्यांना संस्कार नाहीत भाषेचे असे लोक. येतं का राम जन्माला, त्यांना ते म्हणताच येत नसतं. ते जन्म शब्द नाही, जन्म न मच्या तोंडात अर्ध आहे. लोकांना नीट बोलण्याचे वर्ग लावा लागणार आहेत. विठ्ठल जन्मोजन्मी तुझा दास, पुन्हा पुन्हा मी तुझा दास होईल. तरीच जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे. आणि हे करता नाही आलं तर नाही तरी काय थोडी, श्वान सुकरे बापुडी. हीच व्हावी माझ्यास, जन्मोजन्मी तुझा दास. दास शब्द जरा उलटा करा बरं तुम्ही सगळेजण. दास सप्ताहापुरता नाही, चातुर्मासापुरता नाही, पाठाच्या श्रवणापुरता नाही, दिंडीपुरता नाही, तीर्थयात्रेला बुवा निघालेत गाडी आणाय असे चला येतो जय हरी नाही. सदा दास, दास सदा. जन्मोजन्मी तुझा दास, दास होईल मी. तुकाराम महाराजांची केवढी मोठी उद्घोषणा आहे. ते म्हणाले, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी. दास त्याचा पंढरी वास. नाही तर काही ठिकाणी वेगळा वास. असं कधी दमट वातावरण होतं एखाद्या वेळेला. आता इथे हवा स्वच्छ आहे म्हणून ठीक आहे. त्या परमेश्वराचा पंढरीमध्ये वास आहे. तिथे मी जाईल, त्याची सेवा करील, त्याची वारी करील, त्याची एकादशी करील, वैष्णवांना भेटेल. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. तिथे मी जाईल. बरं ती पंढरी कुठे आहे असा जर प्रश्न काहींनी विचारला तर, भीमातिरी एक वसविले नगर. भीमातिरी एक वसविले नगर. भीमातिरी एक वसविले नगर. भीमातिरी एक वसविले नगर. त्याचे नाव पंढरपूर. त्याचे नाव पंढरपूर. त्याचे नाव पंढरपूर. त्याचे नाव पंढरपूर. त्याचे नाव वासी चरभुजाची. चरभुजाचा त्याचे नाव वासी चरभुजाची. बाईला 16,000 रे. बाईला 16,000 रे. 16,000
इंद्रायणीच्या तीरावर आहे, कृष्णेच्या तीरावर आहे, गोदावरीच्या तीरावर आहे, नर्मदेच्या तीरावर आहे, तापीच्या तीरावर आहे, वेणूच्या तीरावर आहे. कुठल्या नदीच्या तीरावर आहे? कावेरी सिंधूच्या तीरावर आहे? नाही. भीमातीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुकासी चार भुजा त्यासी, बाईला 16,000 रे. 16,108 स्त्रियांचा तो पती आहे. त्याने कसा प्रपंच केला असेल त्यालाच ठाऊक आहे. जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. समस्या आहे. म्हणजे तुम्ही वाईट आहेत असं नाही, तुमच्यामुळं परमार्थ आहे. विठ्ठल बऱ्याच घरात सुखद महाराज असं पाहिलं मी, हे पुरुष लोक कपाळाला गंध लावून पेपर वाचण्याच्या माध्यमातनं फाट्यावर, स्टँडवर, हॉटेलवर दिवस दिवस गप्पा मारतात. त्या बिचाऱ्या स्नान करतात, तुळशीला पाणी घालतात, देवाला पाणी घालतात. चुकून याच्यावर वेळ आली तर हा देवाला पाणी घालत नाही, देव पाण्यात घालतो. अशा तुमचं वर्णन करण्याचा हेतू असा नाही की तुम्ही जाताना मला काही देऊन जाल म्हणून, अजिबात नाही काही. पण तुम्ही खरंच परमार्थ करतात. बघा, दिंडी असू, सप्ताह असू, भागवत कथा असू, रामायण असू द्या, सक्रिय त्या असतात जास्त. सणा, व्रत, वैकल्य वाराला, बंगला बांधल्यावर, वास्तुशांतीला, गिफ्ट वस्तू आणल्यावर आकर्षण त्यांना जास्ती. आपल्याला काही फार त्याचं हे नाही. ती कौतुकाने सांगते, यावर का पूजेला घरी आमच्याकडं घर बांधलंय आणि नवीनच किचन आहे सगळं. त्या निमित्ताने ती बोलती, याला फ्रीज आणलं काय आणि कूलर आणलं काय, उदास. काही काही तर लोक असे आहेत, सडकेवर किलोमीटरचा दगड असावा असेल. प्रवास करणारा प्रवासी प्रवास करून गेला तरी दगड जाग्यावरच राहिला. तसा कित्येक लोकांचा परमार्थ खूप वर्षाचा आहे, पण बदल काही नाही. विठाला इथं वृद्ध, तरणे, स्त्रिया, पुरुष, आबाल सर्वांना पंढरीमध्ये सहभाग आहे. आता तर परराष्ट्रातले लोकही दिंडीत चालायला लागलेत, परप्रांतातले यायला लागलेत. त्यांना आनंद प्राप्त होतो. काहींना दिंडीत आनंद आहे, काहींना संतांच्या चरणाच्या सेवेची आस आहे, काहींना पंढरीला जाण्याची आस आहे, काहीला स्वतःला चांगलं म्हणावं अशा अपेक्षा आहे. एक जण दुकानामध्ये गेला, कळतंय ना हातावरनं, तर एकाची दाढी कटिंग चालली होती. म्हणून हा म्हातारा 80-81 वर्षाचा म्हातारा, तोंडात दात अजिबात नाही, तरी राहणं टापटीप, वेळच्या वेळेला ते सगळं करत होते, लावत होते, जे जे लिक्विड वगैरे असतं ते सगळं. आणि ते दाढी कटिंग पहिल्या ग्राहकाची झाल्यावर त्या कारागिराने विचारलं, साहेब तुम्ही बसलात, तुमचं म्हणजे काय करायचं नेमकं? ते मला कळत नाही का तुला, मी कशासाठी इथे आलोय? नाही म्हणला, हे केस मोजू का काढू? तुमच्या लक्षात आलं ना, हे मी मोजू का काढू म्हणे. म्हणे कसं काय? नाही म्हणले, पातळ दिसतात, 7-8च आहेत म्हणून विचारलं. तरी ते म्हातार म्हणतात, यंगे हो. आता अशांचा अंतरंग परमार्थ कधी होणार आहे? विठ्ठल विठ्ठल महाराजांनी ना स्वरूपाची, ना संपत्तीची, ना पदाची, ना पदवीची आसक्ती ठेवली. महाराजांची एकच इच्छा, हीच व्हावी माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास, मी काय करील? पंढरीचा वार करे, पंढरीचा वार करे. वा भरत पंढरीचा वार करे, वारी करे, पंढरीचा वार करे. पंढरीचा वार करे, वार करे, पंढरीचा वार करे.
पंढरीचा वारकरी झाल्यावर एक फायदा आहे. पंढरीचे वारकरीन ते अधिकारी मोक्षाचे. जो वारी करतो ना तो मोक्षाचा अधिकारी आहे. आणि काही महत्वाच्या वाऱ्यात एक चैत्री वारी, माघ मासातली वारी, कार्तिकी वारी आणि आषाढी वारी. आता आपण मराठवाड्यातले लोक आहेत. कोरोनामुळे काही प्रापंचिक आटाआटीमुळे आर्थिक अडचणीमुळे नाही जाता आला आपल्याला, तर पैठण आपल्याला जवळ आहे. पैठणला पण जाऊ शकतो, कारण तिथे देवाचंच वास्तव्य आहे. भगवंतानी तिथे पाणी भरलं, चंदन उगाळलं, कपडे धुतले नाथांचे. देहूला जाऊ शकतो, त्रिंबकला जाऊ शकतो, सासवडला जाऊ शकतो, आदिशक्ती मुक्ताईला जाऊ शकतो, आळंदीला जाऊ शकतो. हे नाही जमलं तर परिसरात एखाद्या महाराजांचा आश्रम, गुरुकुल, पाठशाळा, संस्था, देवालय असेल आणि तिथे पांडुरंग परमात्मा असतील, तिथे वारी करावी. यापेक्षा सोपं सांगू? इथे नाहीच कुठे जाता आलं तर घरात थकलेली आई आणि किलकिल्या डोळ्याचे वडील पांडुरंग आणि रुक्मिणी माता समजून नमस्कार करावा. पंढरीच्या वारीचंच परमभाग्य त्यांना प्राप्त होईल. बाकी काही करण्याची गरज नाही. पंढरपूर हे मातृपितृ सेवाधाम आहे. म्हणजे पुंडलिकाच्या मातृपितृ सेवेच्या प्रीतीर्थच परमात्मा भूवैकुंठात पंढरीमध्ये आला आणि विटेवरती विराजमान राहिला. मला बाकी काही नको. पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दिहरी. या शब्दाचा अर्थ काय? श्रीमंती कोट्यावधी रुपयाचा बंगला बांधला गणेश महाराज आणि मुलांनी चांदीच्या ताटात सोन्याच्या वाटीत पंचपक्वान्नाचा बेत मांडला. वास्तू शांत झाली, काल्याचं कीर्तन झालं, पाहुणे रावळे आले, गिफ्ट दिल्या, कपडे लत्ते आहेर झाले, सगळं झालं. आणि मग तो म्हातारा गरिबी जन्मभर भोगलेला, पण आता उत्तम काळ आला. ताट समोर मांडले, चौरंग मांडलाय, फुलं माललीत, रांगोळ्या काढल्या, समया मांडल्यात सुनेनं, मुली आल्यात आणि पंचपक्वान्नाचा बेत ताटातला उचललाय असा आणि फक्त आता मुखात जायचंय. तेवढ्यात अचानक हार्ट अटॅक आणि हसण्यावर दृष्टांत घालू नका. एका क्षणात म्हातारा पापणी लवेपर्यंत गेला. कोटी रुपयाचा बंगला आहे, ताट भरलेलं, पण मुखात घालायचं की न जाऊ द्यायचं हे हातात आपल्या नाही, त्याच्या आहे. म्हणून पंढरीला मी येईल, पण वारी न चुकावी याकरता देवा तू कृपा कर माझ्यावर. वारी चुकवणे दे हरी. पंढरीत अजून एक फायदा आहे. अनेक धर्मातले, अनेक कुळातले, अनेक पंथातले, अनेक प्रांतातले, अनेक भाषेतले, भिन्न भिन्न स्वरूपाचे लोक समूहानं एकत्र येतात. तारखी घेऊन निमंत्रण देऊन ज्यांच्या भेटी होत नाहीत ते योगायोगानं आळंदी पंढरीला लीलया आलिंगन देतात आणि पायाला हात लावून म्हणतात किती वर्ष झाले भेट नाही, पण आज समाधान वाटलं, आनंद वाटला. संत माणकोजी महाराजांची आणि आमच्या केशव महाराजांची अशीच पंढरीत परिक्रमा करताना भेट झाली होती. कोकणातला गोपाळ नावाचा मुलगा त्याच्या आईनं माणकोजी महाराजांच्या चरणी वाहिला. माणकोजी महाराज उठले, प्रदक्षिणा केली आणि माणकोजी महाराज बोधल्याने केशवांच्या भाडी बुक्का लावला. म्हणजे प्रदक्षिणेत, कुंभमेळ्यात, पंढरीच्या वारीत न भेटणाऱ्या दुर्लभ, दुर्मिळ, अवघड, कठीण, तपस्वी संतांच्या भेटी होतात. होती संतांची या आणि सांगू सुखाची या गोष्टी. हा तिथला फायदा आहे. पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दे हरी. पण पुढं संत संगे सर्व काळे, संत संगे सर्व काळे, संत संगे सर्व काळे, संत संगे सर्व काळे, संत संगे सर्व काळे.
कल्लोळ अखंड प्रेमाचा कल्लोळ अखंड पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी पंढरीचा गायक आणि पखावज वादकासाठी टाळ्यांचा कडकडाट करा सगळे ताकदीन. वा. संत संगे सर्व काळ, सप्ताहापुरतं नाही, सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. एक जुना दृष्टांत आहे, मी वाढवणार नाही कीर्तन, मी संपवणारच आहे. ते आपण देवीच्या मंदिरात गेल्यावर तुळजापूरला, माहूरगडला, सप्तशृंगीला वा एखाद्या जुन्या महादेवाच्या हेमाद्रीच्या काळातल्या शिवालयात आपण गेलो तर त्याच्या समोर असे पाण्याच्या विहिरी, बारव, कुंड असायचे. बरोबर आहे ना? काय लॉजिक आहे त्याच्या पाठीमागलचं? गेल्यावर शमरेल्या थकलेल्या माणसाला पिण्यासाठी पाणी मिळावं. किती कंटाळा आला आणि हातपाय धुतले तर हल्लीच्या भाषेत माणसं फ्रेश होतात, म्हणजे ताजे तवाणे होतात. मग ते पाणी घ्यायचं आणि अंगाला लावायचं. मग त्याच्या मागं अध्यात्म आलं की ते पाणी लावल्यावर इन्फेक्शन होत नाही, समाधान वाटतं, त्वचा नीट राहते, स्मूथ राहते, देवाची कृपा होते, देवीची कृपा होते. या सगळ्या आपल्या भावना झाल्या. याचा अर्थ असा आहे, अंग ओलं झालं की समाधान वाटतं. आपली भक्ती आणि आपलं प्रेम असं ओलावा देणारं असावं म्हणून कल्लोळ शब्दाचा उपयोग केला. चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान. खूप नद्या आहेत. त्या पद्मपुराणात एक श्लोक असा आला, लक्षम प्रदक्षिणाम पृथिव्याम. 1,00,000 पृथ्वीच्या प्रदक्षिणा केल्यावर जे पुण्य मिळतं ते सगळं पुण्य गंगेच्या स्नानानं प्राप्त होतं. गंगेला महत्व आहे, कुशावर्तीला महत्व आहे, नर्मदेला महत्व आहे, कन्यागत पर्वात कृष्णा नदीला महत्व आहे, चंद्रभागेला महत्व आहे, इंद्रायणीलाही महत्व आहे. परंतु वारकऱ्यांच्यासाठी एक सुलभ, सोपा, उत्तम मार्ग असा आहे, अवघीच तीर्थे घडती एक वेळा. अवघीच तीर्थे घडती एक वेळा. चंद्रभागा डोळा देखलिया. अवघीच तीर्थे घडती एक वेळा. डोळा देखलिया. अवघीच तीर्थे घडती एक वेळा. डोळा देखलिया. आणि त्या चंद्रभागेच्या पात्रात वारीत माणसं भेदाच्या पलीकड वागतात. भेदाच्या पलीकडे एक प्रसंग माझ्या जीवनात घडलेला सांगतो. तो कोणाचा काय याचा लगेच मुक्काम, पोस्ट, पत्ता, ॲड्रेस, आधार कार्ड लिंक मला मागू नका, पण मी दृष्टांत सांगतो. एक वृंदावनातून शिकून आलेले महाराज होते आणि त्या वृंदावनात एक पद्धती आहे की असे ते कथाकार खूप मोठे पाठीवरती केस रुळतात त्यांचे. नाही, रुळणे म्हणजे पाठीवरती खेळणे. ते घुंगराळे केस. आणि ते महाराज आणि मी स्नान करत होतो
चंद्रभागेत. आता माझ्या दाढीमुळे मी पुरुष हे पक्क कळलं. आणि तेही महाराज माझ्या समोर स्नान करत होते. ह्या ग्रामीण भागातल्या माता माऊल्या भगिनी खरंच निर्वैर स्वच्छ प्रेम करणाऱ्या माऊल्या. एका माऊलीनं पाठीला साबण लावली, 2-3 तांबे पाणी घातलं, मीही पाणी घातलं. महाराज माऊली माऊली जय हरी जय हरी. कुठलेत बीडचे? बाई मी परभणीकडची, तुम्ही परळीकडचे, तुम्ही मी गेवराई, तुम्ही गंगापूरचे. अगो बाई बर बघा ना, योगायोगाने भेट झाली. तेवढ्यात मी काय केलं, मी तांब्याभर पाणी घेतलं आणि त्या वृंदावनच्या महाराजाच्या डोक्यावर ओतलं. त्या 2-3 माऊल्यांनी पाणी घेतलं आणि त्या महाराजांना साबण वगैरे अशी पाठीला लावून पाणी घातलं. आणि त्या म्हणायला लागल्या, बघ ना माय कुठून आली, कैकी खाली मान घालून जे बसली ती वर. मी त्यांना म्हणलं ती माई नाही, तो मामा आहे. दृष्टांत संपला. कोणाचा काय नाही सांगितला. म्हणजे एवढे माणसं प्रेमभऱ्या अंतःकरणानं भेदाच्या पलीकड चंद्रभागेच्या पात्रात वर्तन करतात, वागतात. भेदाच्या पलीकड कुणी कोणाला लाथ लागली तर बोलत नाही, कुणी कोणाचा धक्का लागला तर बोलत नाही, काही नाही. एरवी तुम्ही एकामेकाच्या दरवाजासमोर जा बरं, माणसं सहन करणार नाहीत. आणि चंद्रभागा का महत्वाची? गडवाभर पाणी आणलं की त्याला पूजेचा संकोच तयार झाला, हात लावू नकोस. पण चंद्रभागेत तिथं एक जण अर्घ्य देतो, एक जण ध्वजाला पाणी घालतो, एक जण तुळशीला घालतो, एक जण भक्तांना पाणी घालतो. आणि सगळे लोक एकत्रित निर्वैरपणानं वर्तन करतात. चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. जगातल्या सगळ्या तीर्थांचं वास्तव्य चंद्रभागेमध्ये असतं, म्हणून चंद्रभागा अत्यंत महत्वाची आहे. मला जरा बरं नाही, त्यामुळं अधिक वेळ वाया न दवडता मी कीर्तनाला इथे पूर्णविराम देतो. मी येणारच नव्हतो, या भागात माझं 2 ठिकाणी येणं झालं नाही. आदरणीय वंदनीय रसानंदपुरीजी महाराजांचा एक उत्सव होता माणवतला, त्यात मला येता नाही आलं प्रकृतीमुळं. आणि दुसरं एक आश्रम इथं रेवलगाव, तिथल्या शास्त्रींचं गुरुजींचं माझ्यावर खूप प्रेम आहे. पण मला सलाईन लावलेलं आणि जरा त्रास होत होता, त्यामुळं मी काही आलो नाही. म्हणजे मुद्दामहून तारीख घेऊन मी टाळतच नाही, मुळात मी घेतच नाही, घेतली तर टाळत नाही. आणि मी महाराजांना, सुखद महाराजांना अगदी मुलासारखी प्रार्थना केली, महाराज मला जरा बरं नाही, जरा सांभाळून घेतलं तर बरं होईल. पण त्यांचाही दोष नसतो. मग ते गावातले लोक म्हणत असतात, तुम्ही खरंच निमंत्रण दिलंय का? म्हणजे मधला माणूस पेचाच सापडतो. त्यामुळं मी आलो, बाकी काही नाही. तुम्हाला अपेक्षित कीर्तन माझ्याकडून नसन झालं, तुम्हाला काय आवडतं हेही मला माहिती नाही, तुम्ही कसे श्रवण करता हेही माहीत नाही. पण पक्क मला माहिती की परतूर प्रभाग चांगलं श्रवण करणार आहे, घरांदाज वारकरी परंपरेतला आहे. आणि देवानं तुम्हाला चांगलं ऐकण्यासाठी कानं दिलेत. त्या सिंगोणा गावी पूर्वी मी आलो होतो, मला आठवत नाही, सरस्वती नावाच्या एका मुलीनं मला प्रक्रिया आणि प्रमेय विचारले होते. विठ्ठल विठ्ठल गुरुजींच्या कृपेनं हा प्रभाग, दिव्यानंद स्वामींच्या कृपेनं हा प्रभाग मोठ्या विद्वानांचा आहे, चांगल्यांचा आहे, अभ्यासकांचा आहे. परमात्मा देण्यासाठी तत्पर आहे आणि मागणारे संत आहेत. काय मागणार? तुझ्या अवदारे जाणो स्वतंत्र, देताना म्हणसी पात्रा पात्र परी कैवल्यायसे पवित्र वैर्याही दिधले. वैर्यांनाही दान देणारा परमात्मा संताला देणार नाही का? पण मागताना काय मागावं याचं ज्ञान असलं पाहिजे. चांदीच्या अंबारीत राजा शोभायात्रेत निघाला, गरुड, टके, भालदार, चोपदार, त्या काळातले ते भिन्न भिन्न सिंहांचे नाप. आणि तेवढ्यामध्ये एक व्यक्ती ग्रामीण भागातला विशीवरती 3 तास उभा राहिला, हातात तंबाखू घेऊन. म्हणलं काय काम आहे? काही नाही म्हणले, राजाकडून चुन्याची डबी मागायची आहे. अरे जो सोन्याचं गाव देऊ शकतो त्याला तू चुन्याची डबी मागायला लागलास. परमात्मा खूप मोठा देणार आहे, देणारा तो आहे, पण घेणाऱ्या संतांना कळलं पाहिजे काय घ्यावं ते. पात्राचा विचार करून मागावं लागतं. तुकोबाराय म्हणाले, चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान, विठोबा रघुमाई
माये पार ब्रह्मा कुणा कोणाला काय पद दिले आणि कुणा कोणाला काय ऐश्वर्य दिलं या बाबतीत पुरावा देणारं एक प्रमाण तुमच्या समोर मी मांडून दिलं. वेळ अधिक वाया न दवडता कीर्तन प्रमाणात व्हावीत, वेळेत व्हावीत. ऐकणाऱ्यांचा आपल्यावर मोठा उपकार आहे की तुम्ही लोक आमच्या कीर्तनकारांचे कथाकारांचे विचार ऐकण्यासाठी मंडपात उत्तुंग सागराप्रमाणे येतात. आतापर्यंत असे काही कीर्तनकार कथाकारांना द्रव्य देऊन बोलवावं लागतं. येणारा काळ असा विचित्र येणार आहे की आम्हाला म्हणावं लागणार आहे 500 घे पण माझं ऐक. हे माझं एवढं ऐक. तरी लोक म्हणतील आमचं शेड्यूल खूप बिजी आहे, आम्हाला सध्या शक्य नाही. कधीतरी यूट्यूबला आम्ही सर्च करून तुम्हाला पाहू. तुम्ही येतात हे आमचं भाग्य आहे आणि तुम्ही येतात म्हणून सांगणाऱ्या वक्त्याला प्रसन्नता वाटती. रसभरीत चिंतन करता यावेत. मी 4 आणे हिस्सा सुद्धा कीर्तन केलं नाही. मला पाहिजे तेवढ्या ताकदीने मोठ्याने बोलता येत नाही. प्रमाण दुहेरी म्हणताना जरा वेदना होतात पोटात. तुम्ही सगळ्यांनी मला उचलल्यामुळे मी वर गेलो. चार इथे आहेत, हे 5वे आहेत. नाहीतरी कोरोनाच्या काळात शेवटी गर्दी जास्त नसावी, 5च असावी. 4 घ्यायला न समोर एक काम झालं. आणि 5 तिथे परमेश्वर अशी पद्धती रिवाज आहे. हे कमी वेळेतलं कीर्तन सूत्रवत तुमच्या समोर मांडायचा मी प्रयास केलाय. तुमच्या भिन्न भिन्न प्रकारच्या माझ्याकडनं कीर्तनात अपेक्षा असतील. माणसांना हल्ली फार अपेक्षा आहेत की आजचं बाबा काय सांगणार आहेत, कोणास ठाऊक आहे. आमच्याकडे बघून तर काही लोकांना वाटतं ही मागणारी जाते का काय, कोणास ठाऊक. गाडीतनं उतरल्या उतरल्या लोक चर्चा करतात यांचं कीर्तन आहे, कुणी तारीख घेतली बुवा. इथून चर्चा सुरू होते. आता ती गावातली कुत्री पण भुंकायला लागली आहेत आणि ते यासाठी भुंकत असतील की आम्ही या गावातले असताना हा कुत्रा इथे का आणला पुन्हा, अशी त्यांची आत्मचर्चा कदाचित असेल. तुम्हाला ज्यांना ज्यांना मला पोक्ता ऐकायचे ते यूट्यूबला अमृत आश्रम नाव सर्च करा. तुम्हाला पुष्कळ कीर्तन मन मंदिराचे, जी टॉकीजचे, अन्य सप्ताहातले, उत्सवातले पाहायला मिळतील. तरुणांना मी खूप धन्यवाद देतो. इथे आल्यावर तुमचं व्यवस्थापन, स्वयंपाक, टापटीप, पात्र वाटप, अन्नदान करणं, वैष्णवांची सेवा करणं खूप चांगली आहे. कोणी ग्रामीण पत्रकार असतील त्यांना मी धन्यवाद देतो की कोरोना महामारीच्या काळात परमार्थ करणं अत्यंत कठीण आहे. परंतु वारकरी संप्रदायाच्या भजन कीर्तनाला गालबोट न लागता आपणही सगळ्यांनी भरल्या अंतःकरणाने मदत केली आणि वैष्णवांचे विचार ऐकून घेतले. या ओट्यावर बसलेल्या तरुणांच्याकडनं मला भय वाटायचं की हे उठून जातील, बडबड करतील, गडबड करतील. पण मी महाराष्ट्रभर सांगेल की मी कंटाळवाणं कीर्तन केलं असताना सुद्धा शेलगावातल्या प्रत्येक भाविकांनी मनपूर्वक ऐकलं. ही तुमच्या सप्ताहाची पावती आहे. ही पावती आहे. नाही तर काही मंडपात जय विठ्ठल होण्याच्यात लोक कपडे झटकून निघायला लागतात. तुझी तुला राहू दे, चाललो मी असं करतात. आणि सुखद महाराज वाजवायला असल्यावर वृद्धही तरणा होतो. एवढं लवेला चाटेला, लव म्हणजे प्रेमच असा अर्थ नाही, नादब्रह्म असा त्याचा अर्थ आहे. आणि हे गायला होते त्यामुळं एक आनंद वेगळ्या प्रकारचा मिळून गेला. कधी कधी प्रमाणात कीर्तन जे आनंदाने होऊन जातं ते फार विचार मांडून होत. देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.